चला तर विटॅमिन ए बी सीने भरपूर असलेलं आणि आयर्न फॉस्फरस कॅल्शियमने भरपूर असलेलं एक अँटीऑक्सिडंट म्हणजेच कढीपत्ता याची चटणी बघूया। कढीपत्त्याला आधी खूप छान भाजून घेतले क्रिस्पी होईपर्यंत आणि त्यानंतर 2 चमचे उडद डाळ, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे खोबऱ्याचे खीस हे सुद्धा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरा। बघा सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे कढईमध्ये आणि सर्व काही आपण थोड्याशा तेलात भाजलेलं आहे किंवा तुम्ही कोरडं सुद्धा ड्राय रोस्ट करू शकता। सगळ्यांना आता मिक्सरच्या पात्रात आपण एक साथ घातलेला आहे आणि त्यात चिंच आवर्जून घालायची आहे। थोडासा आंबटपणा चटणीला आला तर आणखीन टेस्टी लागते। 1 चमचाभर मीठ म्हणजे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि त्याला मिक्सरमधनं वाटून घ्या। अशा प्रकारे कढीपत्त्याची चटणी आपली खूप सोपी आहे। जेवणातनं सगळेजण कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात, त्यासाठी हा उपाय प्रत्येकाने केला पाहिजे। चटणी बनवून ठेवली आणि पदार्थात मिळवली तर ती सगळ्यांच्या पोटात जाते।